बोलायचे तुझ्याशी। आता कशाला आलात तुम्ही? या लोकांनी तुमच्यावर भुरळ पाडलीये ना। रेणुका दादा, तुम्ही काय करता ना हे तुम्हाला सुद्धा कळत नाहीये। त्या मुक्ताला तुम्ही सून म्हणून स्वीकारलं। दादा, तुम्ही हे केलं आणि वरून सगळ्यांसमोर तुम्ही माझ्यावर ओरडलात। तुमच्या लेकीवर, जिला तुम्ही जीव की प्राण समजता, तिच्यावर ओरडलो मी। बाप आहे मी तुझा, तुझे लाड करतो, तुझ्यावर प्रेम करतो, तसेच तुला ओरडण्याचाही अधिकार आहे मला। चिडू नका तिच्यावर, शांतपणे समजवता येईल ना। आणि घरातलं वातावरण चांगलं आहे, नका ना बिघडवते। हो, हे जे चांगलं वातावरण झालंय ना ते तुझ्यामुळेच झालंय। तुझी या घरासाठीची धडपड, तू काढलेला त्रास, त्यामुळेच हा सुवर्ण दिवस बघायला मिळाला ना तुला। रेणुका, वनवास भोगणारी सूनही तूच आणि या घराचं सोनं करणारी परीसही तू। कसं जमतं ग तुला? रेणुका, तोंड सांभाळून बोल, तुझ्या आईशी बोलतेस तू। या आधी कितीतरी वेळा तुमच्या समोर हिच्याशी मी असंच वागलीये, तेव्हा नाही अडवलं तुम्ही, तेव्हा तुम्ही आनंद घेत होता। आज ती मुक्ता चांगली वाटली तर आता ही पण चांगली वाटायला लागली। दादा, तुम्ही बदलला असाल, पण यांच्या बाबतीत मी कधीच नाही बदलणार। कारण तुमच्या समोर गाय शेळी बनून राहणारी ही बाई मला असेच धडका देत राहणार आहे। रेणुका, हो, भानावर या दादा। ती मुक्ता तुम्हाला सरळ सरळ वेड्यात काढतीये। गरीब लोकांची हीच सवय असते, पैशासाठी वाटेल त्या थराला जातात आणि प्रयत्न करून सुद्धा हवं ते नाही मिळवता आलं ना की जीवावर उदार होतात। त्या मुक्ताने सुद्धा तेच केलं आणि तुम्ही तिच्या जाळ्यात अडकला। नखा एवढी आपली बरोबरी करायची लायकी नाही तिची आणि तिला तुम्ही मुकुट भरून मिळवताय। रेणुका, अहो, चिडून काहीच होणार नाहीये। हे बाळा, दाजी काय केलं तो तुम्ही? आमचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये। विश्वास बसत नसेल तर ठेवू नका, पण त्या तमासगिरणीसारख्या 4 लोकांमध्ये बोलून तरी दाखवू नका। आता कुठे मला माझा दादा बोलला असं वाटलं बाई। मला फक्त पारखत बसू नका, मला समजून घ्या, ओळखायला शिका। रेणुका, सगळ्यांच्या समोर तुझ्याशी मी जे काही वागलो, बोललो, तुला खरंच असं वाटतं की तुझा बाप तुझ्याशी असं वागू शकेल, बोलू शकेल? आणि जरा विचार करा, तुम्हाला सर्वांना मी इथे का बोलवलंय? घरात तर एवढी माणसं आहेत, पण फक्त तुम्हालाच का इथे बोलवलं? कारण तुम्हाला हे सांगायचंय मला की लग्न होणार नक्की, पण ते सारंग आणि आर्याचं। मग हे सगळं नाटक? असं बडबडेल, वैजंती म्हणेल, आम्हाला वाटलं पण दगडाला पाझर फुटलाच नव्हता। काय म्हणायचं ते म्हणू दे, काय समजायचं ते समजू दे, पण शेवटी त्यांना हे स्वीकारावंच लागेल। दुसरा पर्याय नाही त्यांच्याकडे। आणि सारंगला सुद्धा हे स्वीकारावं लागेल की आर्या त्याची बायको आहे। तेव्हा अंबिका, प्लॅन करताना नीट विचार कर।
कुठलीही त्याच्यामध्ये कमतरता राहता कामा नये. आणि तुझ्या या प्लॅनच्या मध्ये जर कोणी आलं आडवं तर खड्यासारखं त्याला बाजूला कर. पाणी आता डोक्यावरनं गेलंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे मला हवंय ते मला मिळवायचंच आहे. आजपर्यंत एखादी गोष्ट मिळवण्यासाठी रावसाहेबाला कधी एवढं तडफडावं लागलं नव्हतं, एवढी मेहनत करावी लागली नव्हती. असं सहज हवं तेव्हा मी असं गवत उपटून टाकावं तशी माणसं उपटून फेकून दिलेली आहेत. पण आज मात्र त्या टिचभर मुक्तामुळं तेव्हा जो काही डाव टाकशील तो पूर्ण क्षमतेने टाकायचा. जिंकलोच पाहिजे या हेतूने टाकायचा. कळलं ना अंबिका? कुठल्याही परिस्थितीत ही खेळी मी जिंकणारच. सारंग आणि आर्याचं लग्न होणार म्हणजे होणारच. मला जावं लागत. दिलेला शब्द पाळावाच लागत, नाही तर मला स्वतःकडे बघायची पण लाज वाटत. मला माहित आहे तुम्हाला लय त्रास होईल. मला जिथं नाही तिथं शोधाल, पण तुम्ही लय जीवापड प्रेम केलं मायावर. पण मीच त्या लायकीची नव्हते. गैरसमज करून घेऊ नका, मनात पण काय ठेवू नका. जमल्यास कधीतरी येऊन चोरून पाहून जाईल तुम्हाला. मूर्ख मुली, फटाक्यामध्ये बॉम्ब काय माझ्यासाठी ठेवला होता? तुझ्यासाठी ठेवला होता. तुला संपवण्यासाठी ठेवला होता. पण नशिबानं वाचलीस. मला वाचवताना त्या बॉम्बस्फोटामध्ये जर तू मेली असतीस ना तर मला अपार आनंद झाला असता. अपार आनंद. ठीक है, आज नहीं कल सही. आता ही जबाबदारी मी अंबिकावरती सोपवलेली आहे. आणि अंबिका असले प्लॅन करण्यामध्ये भयंकर तरबेज आहे. ती असा काही प्लॅन करेल की त्याच्यातून तुझी सुटका होणं शक्य नाही. अरे यार, काल रात्री आपणच आधी झोपलो. मला थोपटून झोपी जावं असं म्हटलं आणि मीच
अहो अरे तू पडून राहा. पड तू पड. झोप झाली ना नीट? होय, तुम्हाला झोप लागलेली पाहून मलाही लागली. आता मी पण अनबिलिव्हेबल. म्हणजे मी काल रात्री विचार केला की आधी तुला झोपवेन, पण तुझ्या आधी मीच गुडूप झालो. ए थांबा. बरं वाटतंय? मुक्ता मुक्ता अगं तू पडून राहा मुक्ता. अहो नाही, आपल्याला उठायला लय उशीरच झाला आज. का काही उशीर झाला नाही? तुला आरामाची गरज आहे ना? तू पड. ये. अहो नाही, आधी दरवाजात कोण आहे ते पहा. ते मी बघतो, पण मुक्ता त्याआधी तू मला दिलेला शब्द तुला पाळावा लागेल. दादा दादा हे काय? द्या मी घेतो. नाही नाही नाही, तुमच्या आनंदामध्ये भर घालण्यासाठी छानपैकी नाश्ता, थालीपीठ, चहा घेऊन आलोय. आणि हे मुक्ता, काढा पण आणलाय. हा काढा घे, म्हणजे जखमा बऱ्या व्हायला मदत होईल. अहो पण तुम्ही कशाला आणलं? आम्ही आलो असतो ना. का बाप आपल्या लेकरांसाठी काही करू शकत नाही का? का प्रत्येक वेळेला लेकरांनीच बापासाठी करायचं असा काही नियम आहे का? नाही ना. असा सॉलिड प्लॅन केलाय ना मी. रात्रभर जागले आहे. मेंदूवर असा ताण लिहिला ना, अशी डोक्यालिटी वापरली. आयुष्यभरात डोक्यालिटी वापरली ना मी. सॉलिड प्लॅन तयार केलाय. दादाला पण तो प्लॅन ना खूप आवडलाय. पण मला दादांच्या काही गोष्टी ना पटतच नाही. आता काय झालं? ते खुशाल त्या मुक्तासाठी तिच्या खोलीत चहा नाश्ता घेऊन गेले. हे मला अजिबात सहन झालेलं नाही. कारण त्यामागचं गुपित तुला माहिती नाहीये. काय बकऱ्याला जेव्हा आपल्याला बळी द्यायचा असतो ना, तेव्हा आपल्याला त्याला आधी चांगला चुंगला खाऊ घालावं लागतं. मग त्याला पुजावं लागतं. आणि मग त्याच्या मानेवरनं सुरा असा दादा जे करतोय ना ते बरोबर करतोय. अच्छा, पण तू काहीतरी तुझ्या प्लॅन बद्दल सांगत होतीस ना? काय ग तुझा प्लॅन? काय आपण त्यांच्या लग्नाची एक सरप्राईज पार्टी ठेवणार आहोत. आणि त्या पार्टीचा उद्देश असा असेल, सगळ्या महत्वाच्या लोकांशी मुक्ताची ओळख करून द्यायची. असं मुक्ता आणि सारंगला वाटलं पाहिजे. म्हणजे त्यांना अजिबात डाऊट आला नाही पाहिजे, शंका आली नाही पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे तर आपण त्यांच्या लग्नामुळे आनंदी आहोत. आपण आतापर्यंत जे वागलोय त्यामुळे ते सारंग आणि मुक्ताचा आपल्यावर विश्वासच बसणार नाहीये. तोच विश्वास संपादन करायच्यासाठी हा सगळा प्लॅन आहे. अगं पण आत्या, तुझ्या सुपीक डोक्यात नक्की काय प्लॅन आहे? प्लॅन असा आहे,
तुम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागलो ना. तुझी इच्छा होती मी मुक्ताचा सून म्हणून स्वीकार करावा, केला की नाही? आता तू सुद्धा माझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजेस. तुमच्यावरनं ना जीव ओवाळून टाकावा असं वाटतंय मला. पण खरं सांगू, मुक्ताच्या पाठीशी मी ठामपणे उभी आहे असं तुम्हाला दाखवत असले ना, तरी हळूहळू माझा पण आत्मविश्वास जायला लागला होता. इतकी तडतड, एवढी तडफड करून तुमच्यात काहीच फरक पडत नव्हता, एवढा सुद्धा. आणि मुक्ताचा तुम्ही सून म्हणून स्वीकार करणार नसाल तर एवढी भांडणं, एवढी तंटे करून त्याला काहीच अर्थ नव्हता. एकाच घरामध्ये राहून दुसऱ्या व्यक्तीबद्दल इतका पराकुटीचा राग ठेवून माणसं एकत्र नाही राहू शकत. पण आता मी बदललोय की नाही? तुझं ऐकलं की नाही मी? हा, म्हणजे मुक्ताने माझा जीव वाचवला म्हणून कदाचित मी बदललो असेल, असंही असू शकतं. म्हणजे मुक्ताचा मी स्वीकार केला की तू आपल्या खोलीमध्ये परत येशील, असाही त्याच्या मागचा माझा उद्देश आहे असं तू समजू शकतेस. पण आता मी काही असेल, मी तिचा स्वीकार केलेला आहे. आता माझं म्हणणंही तुला ऐकावंच लागेल. की मला तुम्ही म्हणाल तसं. मग आता आपल्या खोलीमध्ये राहायला चल. इथे नाही राहायचं. पुन्हा पहिल्यासारखं आपल्या खोलीत आपण दोघं एकत्र राहू. आणि मग काहीही झालं, किती भांडणं झाली तरी आपली खोली सोडून तू कुठेही जायचं नाहीस. तुमच्यातलं हे माणूस किती वर्ष शोधतीये मी. आई, त्या माग दत्ता मामाचा काहीतरी मोठा डाव होता. मला माहित नाही काय, पण तू पाहतीये, तुझ्या आशीर्वादामुळे या घरात सगळं चांगलं घडतंय. पण तुला ना त्या वाईट ताकदीकडे लक्ष ठेवावं लागलं. मला माहित आहे तू लक्ष असणारच आहे. आज ह्या घराचं जे चित्र बदललंय त्याचा जेवढा मला आनंद आहे तेवढाच तुलाही असणार आहे. हा आनंद हा असाच राहावा अशी पहिल्याही मनापासून इच्छा आहे. लय संघर्ष केला, पै झाटी, आता बास झालं. आम्हाला जेवढं सिद्ध करायचं होतं तेवढं सिद्ध करून झाले. आता कोणतंच आव्हान नको, कोणाचं मन दुखावणंही नको. आता फक्त आणि फक्त प्रेम पसरू दे. आता हे बरं आहे. छान आहे एकंदरीत, नाही काय? मस्त. तर मी असा एक विचार केलाय, म्हणजे आपण लग्नाच्या आधी एक अशी छान पैकी पार्टी करायची का आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी? चालेल दादा? पार्टी इथे? म्हणजे सारंग आणि मुक्ताचं लग्न सागर संगीत करायचं, विधिवत करायचं, पण त्याच्या आधी घरामध्ये एक जंगी पार्टी करायची. नाही, पण या आधी इथे असं कधी झालेलं नाहीये. अगं वहिनी, आजपर्यंत झालं नाही म्हणजे यापुढेही करायचं नाही असं काही आहे का? अगं जग बदललंय. दादाच बघ ना किती बदललाय, मग आपण नको का बदलायला? तर माझा प्लॅन असा आहे की आपण बॉलिवूड थीम करायची. म्हणजे 3 दिवस लग्नाच्या आधी असं नाच गाणं धमाल. नाही, पण माणसं नाच गाणं नको हा फक्त. का म्हणजे आता रावदादांना खरं तर नाच गाणं आवडत नाही ना, आणि आपल्यासाठी ते हो म्हणतील आणि मग त्यांना त्रास होईल. अंबिकाने जसं ठरवलंय तसंच व्हायला पाहिजे. अरे तुमच्या सगळ्यांच्या आनंदातच माझाही आनंद आहे. लग्नाआधी नाच गाणी, वा वा वा. आपल्याला तर प्लॅन फार आवडला वा. आपल्या घरातल्या सगळ्या नात्यातल्या लोकांना त्यांनी कधीही नाही पाहिलाय असा हा लग्न सोहळा व्हायला पाहिजे. इतका धूमधडाक्यात साजरा करा.
म्हणजे जेवणाचा सुद्धा खास मेनू असायला हवा नाही का? नाचता गाता थकलो की मग शेवपुरी, पाणीपुरी आणि गुलाबजाम, रसगुल्ले आणि दुसऱ्यांचा डान्स पाहता पाहता पनीर चिल्ली, हरभरा कबाब, मज्जाच मज्जा. अगं पण माधवी म्हणजे छानच आहे मेनू, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण आपल्याला हे सगळं तेव्हा खायचं असलं तर आत्तापासूनच डाएट करावं लागणार ना, ते पण कडक डाएट. काय हो, म्हणजे मी आजपासूनच सुरू करते. म्हणजे आज जरा जेवूया लाईट लाईट. लाईट लाईट जेवण? अगं आत्ताच तर ताटभर खाल्लेस की तू. मी आताबद्दल नाही, आतापासून सुरू करूया असं म्हणते. हा, पण मग ते पार्टीचा प्लॅन कधी करायचंय आपण? लगेच म्हणजे मुक्ताला जरा बरं वाटलं ना की आपण लगेच सुरू करूया. हा चल. मी पण गुरुजींना सांगून ठेवलंय की लवकरात लवकरचा मुहूर्त काढा, चांगला दिवस बघा आणि लग्न लावून टाकूया. अरे बापरे, म्हणजे किती कमी दिवस आहेत हातात आपल्या. म्हणजे बघ ना, कपड्याची खरेदी आहे, दागिन्यांची खरेदी आहे, ते केटरवाल्याला सांगायला लागेल, सगळंच अजून बाकी आहे ना. तो सप्तपदी इव्हेंट वाला माझ्या ओळखीचा आहे, मी लगेच त्याच्याशी बोलूनच घेतो. भाऊजी, आपण ऍटलीस्ट एक लिस्ट तरी तयार करून ठेवू, म्हणजे आपल्या लक्षात आलं की काय काय करायचं, नाही तर गोंधळ होतो मग आपला. हो हो, चला चला करूयात. हो, मला सुद्धा मेनूची लिस्ट करायला हवी. वादच नाही, शंकाच नाही. अगं ही लिस्ट तुझ्याशिवाय आणखीन कोण चांगली बनवू शकतं? चला आपण पटकन लिस्ट करून ये माधवी. चला हो, चला चला चला. म्हणजे ना आपल्याला ठरवता मज्जा येणार आहे. काय काय सांगायचं नाही का? खूप मजा येते. माधवी, हे बघ. ही छान आहे. ही आवडली का? बरी आहे. हा, चला एकदाचे झाले. नाही 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 नाही, अजिबात नाही. का आवडले पण तिला? अहो नाही, काय छान आहे. ते छान असू दे, पण इथं ते ही झालीये, काय म्हणतात त्याला, ती चिटिंग झालीये. चिटिंग? कसली चिटिंग? हो, ही चॉईस मुक्ताची नसून सारंगची आहे. मी पाहिले. सांगू का? अहो काका काही काय बोलताय? ती तिथे बसलीये, मी इथे बसलोय ना. कसली चिटिंग ना? हो ना, सांगतो ना. हे बघा वहिनी, तुम्ही त्या मुक्ताच्या अंगावर अशी साडी ठेवली ना की मुक्ता आहे ना अशी बघायची. मग हा इकडून काय करायचा? अशा 2-3 साड्या त्यांनी नाकारल्या आणि तुम्ही शेवटची साडी जेव्हा ठेवली ना तेव्हा परत नेहमीप्रमाणे मुक्ताने त्याकडे पाहिलं. सारंगकडे असत तेव्हा सारंगने काय केलं? काही असू दे, निवड कुणाची असो, साडी आवडले ना लोकांना ते महत्वाचं आहे. हो, ती साडी बाजूला ठेवा. हा, नक्की आवडले ना? सारंग आवडले ना? नाही, साडी रे. अशी सेम साडी आर्यासाठी घ्यावी लागेल, अगदी अशीच, सेम टू सेम. सारंग, एक काम करशील का? मुक्तासाठी ना ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट घे. हा, होय. मी तुमच्या गप्पांच्या मध्ये मी व्यत्यय नाही ना आणला. अगं नाही नाही, अजिबात नाही. या ना. बरं आई, जरा तुझ्याशी मला बोलायचंय. दादा तुम्ही बोलत बसा. आम्हाला किती काम आहे. हो ना, आम्ही येतो. बरं आई, आज मुक्ताच्या दागिन्यांची खरेदी करायची, तर तू जर सोबत गेलीस तर फार बरं होईल. म्हणजे तुझ्याही पसंतीने दागिने निवडता येतील. म्हणजे कसे दागिने हवेत, काय हिरे माणकं काय असतं ते मला काही कळत नाही. तू गेलीस तर फार बरं होईल. अरे मुक्ताला कधीच दागिन्याची हाव नव्हती, आज बी नाही. तिला फक्त माणसं पाहिजे, तिच्याशी खरं बोलणारे, तिला जीव लावणारे,
अरे एवढंस प्रेम दिलं ना तर ती तुमच्यावरून जीव ओवाळून टाकल. रावसाहेब, मुक्ताला काय द्यायचं असेल ना तर तिला संसाराची हमी द्या, तिला सुखाची खात्री द्या. पण जे आर्या इथं घरात असेल तर ते शक्य नाही होणार. रावसाहेब, तू मला खरं सांग, तू मुक्ताला सून म्हणून मानलंस ना, मग ती बळबळ सून होऊ पाहणारी आर्या हिथं काय करते? एक एक गोष्ट 4 वेळा सांगायची सवय नाही मला. नोकर आहे का मी तुझा? बाहेर ये काय बघायचंय? चल, तुझ्या डोळ्यांनीच तुला दाखवतो. तुला नको तेवढा त्रास दिला आणि तुलाच वाईट वाटते. आणि तुझी तब्येत बरी नसताना सुद्धा तू मला दारापर्यंत निरोप द्यायला आलीस. एवढे दिवस मला सून करून घेण्यासाठी तडफड करणारे एकही दारापर्यंत सुद्धा आले नाहीत ग. मुक्ता, जेव्हा तुला सगळ्यांनी नाकारलं ना तेव्हा तुला काय वाटत असेल ना हे आता मला स्वतःवर आल्यावर कळतंय ग. तुम्ही जास्त विचार नका करू. कुणाच्या स्वभावाबद्दल पण नाही ना बोलू शकत. आता पण वरून आपल्याला वाटणाऱ्या माणसांच्या मनात आपल्याविषयी नक्की काय आहे हे कोणीच नाही सांगू शकत. इथं या घरात रोज माणसं कपडे बदलल्यासारखे बदलते. अजूनही काहींना मी इथं नको असेल. तुम्हीच सून म्हणून पाहिजे असाल. पण लय विचार केला ना तर आपलंच डोकं बंद होईल. म्हणून आपलीच माणसं आहे असं म्हणायचं आणि पुढे जायचं. खरंय तुझं. येते मी. काळजी घे. मुक्त नाही. तुम्हाला जाऊनच देऊ नये असं वाटत आहे. अगं पण जायला पाहिजेलच ना. पोरीच्या सासरे किती दिवस राहणार. आणि आता तर सगळं चांगलं चाललंय. तू ह्या सुखाची कवाड उघडताना आम्ही उघड्या डोळ्यानं पाहिलीत ग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नाची सगळी तयारी करायची अजून. आणि मला पण माहिती झालंय. काय माहितीये रे तुला? मुक्तताईचं खरखर लग्न होणार आहे आणि मी लई नाचणार आहे. मुलीकडचे नाचत नसतात. मुलाची वरात येते ना त्यात मुलाकडचे नाचत असतात. हा होय. मम्मी नाचोस तर मुला कुठेच होईल ना. बर, जाताना सगळ्यांना भेटून जा. भेटायचं. स्वतःच्या अहंकारापायी या रावसाहेबांनी अनेकांच्या आयुष्याची वाळवीक होताना त्यांचं आयुष्य कोरून कुरतडून टाकताना या डोळ्यांनी बघितलंय ग. म्हणून कदाचित रावसाहेबाच्या या बदलावर माझा विश्वास बसत नाही. तो संशय काय माझ्या डोक्यातनं जाईना बघ. पण तुझ्यावर माझा विश्वास आहे. तुझे या घरात पडलेलं पाऊल हा नक्की बदल घडवून आणल. आजी, तुम्ही थोडा विश्वास ठेवला ना ते अख्खं घर आनंदी होईल. पण आता तुम्हाला कसं समजावून सांगू मलाच कळना. अगं मी पण त्या जुनाट लाकडी कपाटासारखीच आहे बघ. माझ्या विचाराला वाळवी लागली असेल तर, या वाळवीनं माझ्या चांगल्या विचाराला कुरतडून टाकला असेल तर मग. आजी,
या सगळ्यावरचं उत्तम औषध माहितीये का काय आहे? येळ. तुम्ही थोडा येळ दिला ना तर समजा चांगलं होईल. असं काय भागात बसलाय? बोला ना, कशाला बोलावलं? अंबिका आत्या किती बरोबर बोलली ना. तू जरा वेळ जरी नजरेआड झालीस ना तर खूप त्रास होतो होता, म्हणून तुला इथे बोलवलं. काय पण वा, अनबिलिव्हेबल. तुला असताना किती सुंदर दिसते सांगू. तुझ्या चेहऱ्यावर जी लाली पसरते ना, तुझ्याकडे पाहत राहावंसं वाटतं, नजर हटूच नाही असं वाटतं. वैजंती, असं नको बघू ग. तू असं बघायला लागलीस की मला वाटतं तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही. तू अविश्वास दिसतो तुझ्या नजरेमध्ये. अरे अहो, कौतुकाने बघते मी तरी अविश्वास वाटतोय तुम्हाला? हा, मला खरंच खूप कौतुक वाटतंय तुमचं. त्याच्या आधी इतका वाईट होतो काय ग मी? नाही, चांगलेच होतात तुम्ही, पण फार कठोरपणे वागायचात कधीतरी. हसणं किती महाग होतं तुमचं माहितीये का तुम्हाला? ते बरोबर आहे, पण या कठोरपणामध्ये सूड दिली आणि घरातल्या सगळ्या बाकीच्या मंडळींना पंख फुटले आणि जर ते उडायला लागले तर मग त्यांना जाब कोण विचारणार? तर मला असं वाटतं की हे शिस्त, हे नियम यापुढे असेच चालू ठेवले पाहिजे. मग कळतं ना तुला मला काय म्हणायचं ते? हो, कळते मला. तुमचा कठोरपणा आम्ही सगळ्यांनी अनुभवलाय, पण हे आत्ताचं जे प्रेम आहे, मुलांना जवळ घेऊन डोक्यांना हात फिरवणं आहे, ते असंच असू द्या, त्यांना पण अनुभव द्या. हे आता तुमचा बदललेला स्वभाव आहे ना, त्यामुळे सगळेजण किती मान देत आहेत तुम्हाला, याची कल्पनाही नाहीये तुम्हाला. ठीक आहे, परत झोपा आता. हा, मी पण दमलोय दिवसभर. ऐकून घे, मी काही बोललो का तुला? नाही दादा, काय आहे तुम्ही जेव्हा काही बोलतच नाही ना तेव्हा तुम्ही काय बोलता, म्हणून आता काही बोलला नाही तर मला जास्त भीती वाटते. हा, अरे मूर्खा, आधी ऐक. मी एक चांगली बातमी सांगण्यासाठी तुला फोन केलाय. नाही दादा, काय आहे माझा जरा ओके, मी थँक्यू, विश्वास बसत नाहीये, पण तुम्ही सांगा. तू सारंग आणि मुक्ताच्या टीम मध्ये आहेस ना? नाही दादा, हो मी कोणाच्याच टीम मध्ये नाहीये. मी कोणाच्याच टीम मध्ये नाहीये. तुम्ही माझ्या घरी येऊन गेला ना तवापासून मी माझ्या बी टीम मध्ये नाहीये दादा. अरे ऐकून घे आधी. सारंग आणि मुक्ताचं नातं मी मान्य केलंय, त्यांना स्वीकारलंय मी. काय? आता लोकांच्या समोर, समाजाच्या समोर धूमधडाक्यात मला त्यांचं लग्न लावून द्यायचं. तू त्यांच्या जवळचा आहेस, त्यामुळे लग्नामध्ये त्यांच्या जवळचा एकमेव माणूस असायला हवा, बरोबर? त्यामुळे तुला यायचंय. दादा, आता उडत येतो. गुड. आता काही चुकीचं तर घडणार नाही ना, अशी भीती अरे सतत वाटत राहते. अहो, असं काय करताय? सगळ्यांनी आपल्याला एवढ्या मोकळ्या मनाने स्वीकारलंय. त्यांच्या वागणुकीवर असा शंका घेऊन त्यांचा अपमान करू नका. नाही अगं, मला कोणाचा अपमान खरंच करायचा नाही. आपल्या दोघांसोबत एवढं सगळं घडलंय ना की आता आपल्याबरोबर कोणी चांगलं वागू शकतं, त्यावर माझा विश्वासच राहिला नाही. सारंग, तू असा विचार नको करू. अरे तुम्ही दोघांनी एकत्र येण्यासाठी लई त्रास काढलाय. नाही ते सहन केलंय, लई भोगलंय. आणि तुला माहितीये का सारंग,
एवढे वाईट दिवस काढणाऱ्यांचे एक दिवस नक्कीच चांगले दिवस येतात आणि तुमचे ते दिवस आलेत भावा. हे तुम्ही बरोबर बोलला. तुम्ही दोघं प्लीज मला चुकीचं समजू नका, पण आता आपल्याला ना सावध राहायला हवं. पप्या, तुला काही जरी चुकीचं वाटलं ना, कुठे जरी शंका आली ना, तर प्लीज मला सांगा. वय म्हणजे अगं मला खरंच काही शंका नाहीये, पण म्हटलं की थोडी खबरदारी बाळगावी म्हणून. पण गाया, आयडिया तुझी भारी आहे, मला आवडली. सगळ्यांनी डान्स करायचा भाव. मी काय म्हणते, दादा आता बदललाय, विचारायला हरकत नाही त्याला. आत्या तूच विचारतेस का? मी विचारलं असतं, पण मला असं वाटतं तूच दादाला विचारावं. नाही म्हणजे आता तो बदललाय ना, तुला नाही म्हणणार नाही. कळलं ना? अगो बाई, किती जबाबदाऱ्या टाकल्यात दादानी माझ्यावर. कसं आवरू, किती आवरू, कुठे आवरू काही कळत नाही. माधवी आहे का? मी माधवीला शोधत आले होते इथे. मी जाते, मला खूप आवरायचंय. माधवी नको, त्यावेळेला कुठेतरी जाऊन बसते ही. गायत्री, तू घाबरू नको हा, आणि अजिबात टेन्शन घेऊ नको. तू असं कर, तू जाऊन दादाशी बोल. नाही, माझी नाही हिंमत होतो. अगं हे बघ, तू असं कर, तू कोणाला तरी बरोबर घेऊन जा. माधवी, काय सुरू घेऊन कुठे चाललीस तू? हो, या गायत्रीचं काय डोकं बिकं फिरलंय का हो? रावदादांशी बोलण्यापासून ना तिला थांबवायला पाहिजे. अहो, नाहीतर सगळा साचलेला राग तिच्यावरच निघेल. अगं, ह्यांच्या मनात दुसऱ्या कुणाबद्दल काही रागबिग नाहीये माधवी. हो, आणि ही त्यांच्याशी बोलणार हे तुला कोणी सांगितलं? अंबिका वंसांनी. हो, अंबिका वंसांना ती सांगत होती उद्या पार्टीला सगळ्यांचं नाच आणि गाणं ठेवायचं म्हणून. ही मुलं ना बाहेर काय काय पाहून येतात आणि घरी सगळे प्रयोग करतात. पण नक्की तुला भीती कशाची वाटतीये? ती ह्यांच्याशी बोलणारे त्याची, की ती जे काय करते ते चुकीचं असं तुला वाटतंय त्याची? हो, दोन्ही गोष्टींची. हे बघा, रावदादांना चांगली ओळखून आहे गायत्री. आता त्यांनी जर का पार्टीला परवानगी दिली आहे म्हणून काय ते सगळं सहन करतील असं नाही ना. मी तर म्हणते गायत्रीच्या डोक्यात अशी कल्पना यायलाच नाही पाहिजे होती. नाही, रावदादांकडे ती पोचायच्या अगोदरच मी तिला गाठते. माधवी, अगं असं काहीही होणार नाहीये. आणि इतके वर्षात गायत्री स्वतःच्या मनातलं पहिल्यांदा काहीतरी यांच्याशी बोलायची हिंमत करतेय. अगं बोलू दे ना तिला त्यांच्याशी. अहो, पण जी गोष्ट मान्य होणारच नाहीये ती बोलून कशाला संकट ओढवून घ्यायचं? कशाला घाबरलीस? घाबरायचं काही कारण नाही. मी आता पूर्णपणे बदललोय की नाही, मग तूही बदलायला हवंस. जे काही मनामध्ये आहे ते स्पष्टपणे बोल, नको घाबरूस. मला सांग, फार फार तर काय होईल मी नाही म्हणेन, पण मी चिडणार नाही, मी रागावणार नाही. ती भीती आता मनातनं काढून टाक. आणि तू मला रेणुकासारखीच आहेस, की नाही? बोल बोल बोल. दादा, ते मी काय म्हणत होते, आपल्या घरी पार्टी आहे ना, आणि बॉलिवूड थीम ठेवली आहे, तर त्यामध्ये घरातल्या लोकांनी गाण्यावर डान्स केला तर चालेल का? म्हणजे तुम्हाला चालणार असेल तरच. हा, नाही म्हणलं तरी चालेल, आमची काहीच हरकत नाहीये. आणि दादा, कसं आहे की मुलींचे डान्स वेगळे असणार आहेत आणि कपल डान्स वेगळे, आणि फक्त 3-4 डान्सच असतील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की सिनेमातल्या गाण्यांवरती नाच करणार? हो. घरातल्या बायका पण नाचणार? तुम्हाला माहितीये ना, मला हे नाच गाणं आवडत नाही. मुक्ताला मी स्वीकारलं कारण तिची पात्रता आहे या घरची सून होण्याची.
त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काय वाटेल ते कराल आणि मी ते स्वीकारेन. तुमचा नकार असेल तर आमची काहीच हरकत नाहीये. मी फक्त आम्ही जातो. थांब. आयुष्यात पहिल्यांदा गायत्रीने माझ्याकडे काहीतरी मागितलं आणि मी जर ते देऊ शकलो नाही तर आयुष्यभर ही मला खंत वाटत राहील. जा, दिली तुला परवानगी. फक्त जे काही नृत्य बसवायचे ते उत्तम बसवा. आणखी नाही, घरातल्या बायकांना माझा निरोप द्या. आपापली वजनं सांभाळून काय ते नृत्य करा. दादा, तुमची परिस्थिती मी समजू शकतो. ही खोटी खोटी पार्टी आणि त्यात ते फालतू नाच गाणं. तुमची अवस्था काय झाली असेल आम्ही समजू शकतो. दादा, हे पार्टी पर्यंत ठीक होतं, पण नाच गाण्याला तुम्ही नक्कीच नाही म्हणू शकला असता. म्हणू शकलो असतो, पण नाही म्हटलं. दिली परवानगी. म्हटलं बघूया, त्या निमित्ताने घरातल्या लोकांचे खरे रंग दिसतील. आता ती गायत्री बघ ना, कालपर्यंत माझ्यासमोर उभा राहून बोलण्याची हिंमत नव्हती तिची. मला पाहिलं तरी बुद्धी बंद पडायची तिची. आता त्याच बुद्धीतून नाच गाण्याची कल्पना बाहेर आली. तिच्या डोक्यामध्ये नाच गाण्याची कल्पना का आली माहितीये का? कारण ती तमास गिरणीची नात आहे. तेच रक्त वाहते, तीच कल्पना येणार डोक्यात. भाऊ तसलाच, गायत्री तसलीच. पण तू फार वेगळा आहेस. तुला आपल्या आबरूची काळजी वाटते. तुझ्यामध्ये ती माझ्यासारखी आग आहे, आग. मला नेहमीच तुझा अभिमान वाटत आलाय. त्या सगळ्या कुटुंबामध्ये तू फारच वेगळा आहेस रे. आवडत आहेस माझा. पण दादा, हे नाच गाणं तुम्ही आता पण थांबवू शकता. करू दे ना त्यांना, जरा मजा करू दे. 4 दिवस आनंद साजरा करू दे. आणि तुम्ही सुद्धा सहभागी व्हायचं बरं का त्याच्यात. असं वेगळं राहायचं नाही, सहभागी व्हायचं. नाही दादा, नाही जमणार. मला पण नाही जमणार. जमलं पाहिजे. माझ्यासाठी जमवा. त्या नाच गाण्यामध्ये दोघेही सामील व्हा. तुम्ही त्या कोंबड्यांना पाहिलं खाटीक खाण्याकडे घेऊन जाताना? ते निऱ्यामध्ये बंद असतात. छान प्रवास चालू असतो. त्यांना असं वाटतं की मस्त आपण प्रवासाला निघालोय, कुठेतरी पिकनिकला निघालोय. पण त्यांना हे माहित नसतं की पुढे जाऊन आपल्याला खाटीक खाण्यामध्ये कापण्यात येणार आहे. कसं आहे म्हणून माझं ऐका. त्या सगळ्या नाच गाण्यामध्ये सहभागी व्हा. चला सुरू करूया. हो, आपण सगळ्यात आधी ना काउंटिंग वर स्टार्ट करूया. ओके चालेल. मी काय करते, दादा बरोबर करून दाखवते, तू बघ. हा, इथे ओके. सगळ्यात पहिल्यांदी लांब जायचं आणि दोन्ही हात पसरायचे. त्यानंतर गोल गोल फिरून आत जायचं. 1 2 3 4. ओके, पुढचं दाखवू. हा, पुढे पुढे उजवा पाय पुढे आणि डावा बाहेर. आता त्यापुढे डावा पाय पुढे आणि उजवा बाहेर. कळलं? आता तू करून बघ एकदा. मुक्ता ये, जमेल तुला. ये ना. अगं कर ना मुक्ता वहिनी. हो, अगं येणार ये. चल, मी काउंट्स देते तुम्हाला. हो हो, जमणार आहे तुला. बिलीव्ह मी. येस. तयार? हो. 1 2 3 स्टार्ट. 1 2. हा, बरोबर. आणि आता गोल गोल फिरून आत ये. बरोबर.
पुढचं. आता राईट पाय पुढे टाकायचा. हा, राईट पाय आणि उजवा पाय पुढे. येस. आता डावा पाय बाहेर लांब कर. हा, असा कर ना. अगं जमतंय. मुक्ता, अगं जमणार आहे तुला, कर ना. ऐका ना, रेणुकाताई लक्ष द्या ना. ऐका, तर हे सगळ्यात शेवटचं गाणं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून एकत्र यावर डान्स करायचा आहे. आणि आता मगाशी ज्या स्टेप्स दिल्यात ना त्या करूयात. हा, रेडी? आता आपल्या समोर येत आहेत चंद्राबाई नगरकर. त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत आणि त्या आपल्या समोर आता लावणी सादर करणार आहेत. मामा प्लीज यावेळेस तरी 2 मिनिटाचाच डान्स बसवूया. मामी तू तरी कर ना तयार. आणि काय करू या पोरीचं? काय ना बाळा, या घराची एक शिस्त आहे, काही नियम आहेत, ते मला पाळायलाच पाहिजे, है ना? सगळ्यांनीच ते मोडीत काढले तर कसं चालेल? कोणीतरी एकाने तरी ते पाळले पाहिजेत ना. आणि सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी सवलत दिली ना मी, ही जी सूट दिली आहे ती फक्त लग्नापुरतीच आहे बरं का. लग्न समारंभ संपल्यानंतर या घरातले सर्व नियम, या घराची शिस्त पुन्हा तशीच सुरू होणार आहे. नीट लक्षात ठेवा. आपण नंतर पुन्हा आपल्याला शिस्त आणि नियम पाळायचे म्हणून आता आनंदावरती विरजण घालायची काही गरज नाही. बरं, मला आता जरा कामं करायची आहेत, काही फोन करायचे, तर मला एकट्याला सोडा, बाहेर जा आणि सगळी प्रॅक्टिस वगैरे तुमची चालू दे. अंबिका आणि मामांचं पण मराठी गाण्यावर डान्स. चला लवकर प्रॅक्टिस करायची आहे, किती वेळ घालवत आहे. चला. अहो नाही, तुम्ही नाच गाण्याला परवानगी दिली खरी, नाही पण तुमची इच्छा नसेल तर आपण लगेच सगळं थांबवू, म्हणजे काहीच हरकत नाहीये. काही गरज नाही, त्यांचा आनंद आहे, त्यांना साजरा करू दे. फक्त प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते, ती ओलांडता कामा नये. आणि ते आपण बघू, त्याकडे आपण लक्ष देऊ. हो, मी ठेवते लक्ष. आणि येते, बऱ्याच गोष्टी आवरायच्या राहिल्यात. यांची प्रॅक्टिस चालू ना, काही वेळेवरच होत नाहीये. आले. आणि हो, तुला नाचायचं असेल तर माझी काही हरकत नाही बरं का. नाही नको. असं नाही, मनापासून म्हणते मी. तुला नाचावंसं वाटत असेल तर तूही नाचू शकतेस. प्रत्येकाला वाटतं कधीतरी एकदा तरी नाचावं, पण आपल्या घरामध्ये ही संधी पुन्हा कधी येणार नाही. फक्त या लग्नापुरतच. तुला नाचायचं असेल तर तू नाचू शकतेस. आणि मला आवडेल तुला नाचताना बघायला. माधवी, वंस, गायत्रीने जयासाठी दागिने काढून ठेवले, तेवढे द्या बरं का त्यांना. आपल्या मुली चमकायला पाहिजे तो की नाही. आणि माधवी, थोडी लवकर तयार होशील का तू? हो हो, पण काय ना, मी अंबिका वंसांना कामात मदत करत होते. त्यांच्यावर कामाचा किती लोड आहे. खरंच आहे, पण वंस तुमचे आभार मानावेत ना तेवढे कमी आहेत. इतकं सुरेख नियोजन केलं ना तुम्ही. थँक्यू सो मच. वहिनी, दादा सांगणार आणि मी करणार नाही असं होईल का? आणि त्याही पेक्षा जास्त आपल्या घरच्यांसाठी मनापासून काहीतरी करायचं,
यात मला जास्त आनंद आहे ग. खरंय तुमचं. बघा ना, पण आपल्या जुन्या गोष्टी हे बेदावे विसरून आपल्या माणसांसाठी काहीतरी करतो ना, त्यालाच कुटुंब म्हणतात. आणि कुटुंब एकत्र आल्याच्या कार्यक्रमाला मजा पण नाही. अगदी बरोबर बोललीस तू. ते म्हणतात ना, मन साफ तो 100 गुन्हे माफ. वा क्या बात आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पण वंस, माझ्याकडनं तुमचं मन दुखावलं गेलं असेल किंवा आधी कुणा शब्द गेला असेल ना, तर मोठ्या मनाने माफ करा मला. वहिनी काय, वहिनी तू खूप चांगली आहेस. किती ग, किती तयारी करायची अजून, बापरे. आणि मला ना जास्त ओढ लागली आहे ना, ती मुलींनी डान्स कसा बसवला असेल याची. आणि हो, त्यानंतर पार्टीमध्ये एक सरप्राईज पण आहे. तुम्ही नियोजन केलंय ना, म्हणजे सरप्राईजची काही कमतरताच नसणार आहे. चला चला आवरायला घेऊया. मुक्ताची आवरावर सुरू पण झालीये, आपण मागे राहायचो. वहिनी, मुक्ता सारंगच्या खोलीत तयार होते. अगं मग सारंग कुठे, रूमच्या बाहेर आहे का? हो. अगं बाई, मग मुक्ताला नटताना बघायचा चान्स कसा सोडला साहेबांनी? नसताच सोडला, पण हे स्वतः गेलेत त्यांच्या खोलीत. दादा आहेस ना? बघ बघ, अगदी डोळं भरून बघ, अगदी नजर हटणार नाही अशी दिसतीये ती. थँक्यू आजी. रे यार, बघितलं आता ह्याने. काय उपयोग झाला एवढी धडपड करून? डोळे भरून पाहिले मी हिला. अरे यार, पण मला आता खूप टेन्शन येते. का? का रे? काय झालंय? अगं काय म्हणजे, हे खूपच सुंदर दिसते अगं. आणि मला आता असं वाटतं की मी हिच्या समोर फिका पडेन. आता बरोबरी करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल मला. सारंग, अब ये तेरी इज्जत का सवाल है. आता तू काय बी कर, तू तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस. अरे ही मुक्ता देवीनं फुरसतीनं घडवलेली सुंदर मूर्तच आहे. बस बस बस, रिलॅक्स, बस. तुम्ही हे काय करताय? तुम्ही पायाजवळ का बसलाय? तुम्ही वर बसा आधी. मुक्ता, या चपला घालून बघ. ह्यातली जी आवडेल ना ती आपण बाजूला ठेवू. ती कशी वाटते? नको नको, मी पाहते ना. मुक्ता, मी बघतो. आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला कोणती आवडते. हा, मी एक एक ट्राय करून दाखवतो तुम्हाला. नाही नाही, खरंच नको. दादा, काय झालं? हा पोरगा काय करतोय? काय बाईच्या पायात चप्पल घालतोय? नगरकर घराण्याच्या सगळ्या सीमा पार केल्या त्याने. दादा तू प्लीज शांत हो. कसा शांत हो मी? हा चपला घालतो, त्या बाईचे पाय दाबून देईल. संताप संताप होतो माझा. आणि या मूर्ख मुलीला कळत नाही, ती खुशाल दाबून घेते बसून. हा, तुझं आणखीन काय काय करेल? दादा
असं वाटतं ना हंटरनी फोडून काढावं याला. दादा प्लीज 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 दादा, थोडी कळ काढ असून. तू एक काम करतो का, तू इथनं जा बघू. तू जा. जर हे बघत उभा राहिलो ना माझ्या अंगाची राख राख होईल. सारंग थांब. अरे काय करतोयस हे? आणि काय ग वहिनी, तू तुझ्या नवऱ्याला स्वतःच्या पायात चपला घालायला लावतीयस? ह्यात तुला काहीच चुकीचं वाटत नाहीये? अहो नाही, मी त्यांना यात काय चूक आहे ग? नाहीतरी पिढ्यान पिढ्या बाया पुरुषांच्या पायाजवळच बसतात. त्यांचं पाय चेपून द्या, बुटाला पॉलिश करा, त्यांच्या पायात चपला सरकवा. सारंग तिची सेवा करतोय या नजरेनं बघू नकोस. त्याचं प्रेम आहे, त्याचा खरेपणा आहे, त्यासाठी हे समज तिच्यासाठी करतोय त्यो. त्याचं कौतिक आहे त्याला. ए मुक्ता, सारंग त्यो खुशीनं करतोय, हौसेनं करतोय. तू न ग वाईट वाटून घेऊस. अहो आजी पण. मुक्ता, आजी काय म्हणाली ऐकलंयस ना? मला करू दे. मी करते. आपण अजून एक ट्राय करू. नाही, काहीतरी चूक होते दादा. 2 साड्या मागवल्या असतील पण सेम सेम कशा असतील ना? माहित नाही, पण ह्या 2 साड्या द्यायला सांगितल्यात. नाही, मला तर हे 2 सेम सेम साड्या. हो, आम्ही तर एकच मागवली होती. माहित नाही, पण ह्या 2 द्यायला सांगितल्यात. काय झोपेत काम करता काय? आम्हाला कुठे जुळ्या मुली आहेत किंवा त्यांची लग्नही नाही आहेत. आम्ही कशाला मागवणार 2 साड्या? बहिणी, ही एक साडी आहे ना, तू मुक्ताला गावाला पाठवून दे. आणि मी ही साडी दुकानात पाठवून देते. आणि तू ह्या कामात लक्ष घालू नकोस. मी तुला काय सांगितलंय, आता काम बंद, थोडीशीच कामं करायची. ही कामं करायला आम्ही आहोत ना. मी आहे. आठवलं मला, मालकाने ह्या 2 सेम साड्या द्यायला. आता बोल. आठवलं मला, मालकाने ह्या 2 सेम साड्या द्यायला सांगितल्या. किंवा माझीच काहीतरी ऐकण्यात चूक झाली असेल. द्या, सॉरी, त्या साड्या परत द्या, परत घेऊन जातो. परत नाही. चूक तुझी नाही झाली बाळा, चूक आमचीच झाली. पण तुम्ही तर आता खवळत होता माझ्यावर. खवळत होते कारण तू. बरोबर आहे तुमचं. काय ही साडी हातामध्ये आणि सगळं विसरून गेले. मला काय सांगायचं होतं तुम्हाला, भाऊजींनी यादी तयार करून ठेवली, म्हणजे आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना, त्या सगळ्यांची. खरं सांगू का, मी आपल्या कुठल्याही नातेवाईकांना बोलवायचं नाही असं ठरवलंय. का? मी विचार केला, आपल्या सगळ्या नातेवाईकांना आपण बोलवायचं. एक तर आपले सगळे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत, जमीनदार आहेत, कारखानदार आहेत. ते इथे येणार, मग त्या पार्टीमध्ये मुक्ताला बघणार. आपण जेवढं ते पचवलंय तेवढं ते पचवू शकणार नाहीत की एका गरीब मुलीशी आपल्या मुलाचं लग्न झालंय. मग ते काहीतरी टोमणे मारणार, काहीतरी टोचून बोलणार, तिचा अपमान करणार. ह्या सगळ्याचं तिला खूप दुःख होणार. त्या पार्टीत ती रडणार, मग सगळ्या रंगाचा बेरंग होणार. शेठ, नमस्कार शेठ. नाही, लय दिवसांनी आठवण काढली गरीबाची. काय म्हणतो मुक्त्याचा संसार? तो संपवायचा आहे म्हणून फोन केलाय. अर जीवाला आनंद होईल असं काहीतरी सांगताय शेठ. सारंग आणि मुक्ताचं लग्न लावून देतोय. अर लय बेकार पिला नाही, पण बोला पुढे काहीतरी झाक भारी असणार आहे. काही नाही, उद्या सारंगला हळद लागली की ती ओली हळद आणि मुक्ताला घेऊन माझा एक माणूस तिच्या घरी पोचेल. तिथून पुढे तुझं काम सुरू. काय काम करायचंय नीट ऐक. जसं तुम्ही म्हणाले तसंच होणार शेठ. माव बोललं मोठं, उद्या साठ लोट. मी पण अंगाला हळद लावून घेतो. झालं लग्न भक्तीची तर झालं. ठेवतो शेठ. घंटा शेठ, हळद लावून तयार राहा.
तुला तुला तू झाला तो काजू काजूच मिळाला. काय हा बघते बघते. मालकांचा फोन आहे. हा मालक. व्याई नमस्कार. व्याई मी मुक्ताचा सासरा बोलतोय, रावसाहेब नगरकर. अहो मालक तुम्ही मला व्याई आणि हे असं कसं? आपली बरोबरी जरी होऊ शकली नाही तरी सुद्धा आपलं नातं बदललंय, आता व्याई झालोय आपण. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मालक, नाहीतर तुमची आणि आमची बरोबर नाही होऊ शकत. हा ते सगळं ठीक आहे. बरं मी फोन अशासाठी केला होता की आम्ही आज रात्री एक पार्टी ठेवली आहे, तर तुम्ही पार्टीला या. आज रात्री? काय झालं मालक? काय झालं? अहो टेन्शन घेऊ नका, घाबरण्यासारखं काही झालेलं नाहीये. साधी एक पार्टी ठेवली आम्ही, त्या पार्टीमध्ये साखरपुड्याची आणि लग्नाची घोषणा करायची आणि त्या अंगठ्या वगैरे घालायच्या. काय आता आम्ही श्रीमंत लोक आहोत, आमच्या श्रीमंत माणसांमध्ये हे सगळं अंगठ्या घालण्याचे वगैरे सगळे हे प्रकार चालतात, ते दाखवावे लागतात. तर तुम्ही या. हा घराचं निमंत्रण आहे आणि आलात तर तुमची सगळी छान हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करतो राहायची. तुम्हाला बघून अचानक मुक्ताला पण आनंद होईल. हा येता ना मग? मालक बरोबर आहे तुमचं, होऊ द्या तुमच्या हिशोबानं. पण काय इथं पण हळदीची सगळी कामं पडलीत ना, त्यामुळं आम्हाला नाही येता येणार आज. ठीक आहे, आता नाहीच म्हणताय तर मग काय, ठेवतो मग. हा हा मालक. काय हो काय झालं? काय म्हणले ते? अगं काय ते कसली तरी लग्नाची घोषणा करण्यासाठी त्यांनी मोठी पार्टी ठेवली. हा आणि अंगठी घालायचं साखरपुडा पण ठेवलाय त्यांनी. अंगठी घालायचं साखरपुडा म्हणजे काय असतं ते? अगं असतं ते श्रीमंत लोकांमध्ये लय काय काय असतंय. बस इथं बस. आता मग असतं ते. अण्णा अहो झालं की नाही? आलो आलो आलो. असेल. अगं बाई 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 बाई, अहो कसे दिसत यात? एखादा मंत्रीच जसा. नाही आई मंत्री नाही काही, मोठ्या जमिनीचे मालक वाटत आहेत. एवढं पण काय नाहीये. हो खरंच, आपल्याकडे मोठा आरसा असता ना तर दाखवलं असतं आत्माराम मालक कसे दिसत आहेत ते. बरोबर कुसुम, तू पण उद्या लग्नासाठी अशी तयार हो ना की या मालकाची मालकीनच वाटाय पाहिजे. काहीतरीच काय काय. अगं मोठ्या मालकांनी आपल्याला लय भारीतले कापड पाठवले. अण्णा मालकाने त्यांचा ड्रेस तुम्हाला पाठवला, मग तुमचा ड्रेस त्यांना पाठवावा लागेल ना. कसे दिसतील मला पाहिजे? गजा अरे तसं नसतं काय. मालकांनी काय आपल्याला त्यांच्या अंगावरचे कापड थोडीच पाठवलेत, मग नवीन विकत घेऊन कापड पाठवलेत आपल्याला. नवीन नवीन कापडे घालायची आणि ते पण लय महागातले पाठवलेत. आधी सारंगराव आपल्यासाठी जेवढं करायचेत ना तेवढं आता मोठे मालक आपल्यासाठी करतात. जावई बापूंच्या आणि मुक्ताच्या प्रेमामुळं धडपडीमुळं शेवटी मालक बदललेच. आपली पोरगी पण लई वेगळी आहे ना. ज्यांनी तिला एवढा त्रास दिला, तिचा एवढा अपमान केला, फार तिचा जीव घ्यायला निघाले होते, त्यांचा जीव वाचवायला ती धावत गेली. हो आई राजा, देवी आईची मोठी कृपा आहे आपल्या मुक्तीवर. अगं कुसुम, एवढं सगळं घडून पण मोठे मालक जर बदलले नसते ना
तर ते आयुष्यात कधीच बदलले नसते. ते आता सगळं नीट होतंय ना. विसरून जा तुम्ही सगळं हे आता आणि मोठ्या मनाने दोघांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्यायला आलीये मी. तू कधीही सुखी होणार नाहीस. तुमच्या जागी माझी आई असती, तिच्या वाटेला तुमचे भोग आले असते तरी तिने असा शब्द कधीच दिला नसता. हा शहाणपणा मला नाही शिकवायचा. ज्यांना इतके दिवस तू मूर्ख बनवलायस ना त्यांना सांग हे. सुमतीताई, तुमचं बोलून झालं असेल तर या तुम्ही आता. हो, बोलून झालंच आहे, आता करायचं बाकी आहे. एक जात सगळे लबाड आहात तुम्ही. मी कुणालाच सोडणार नाही. त्या रावसाहेबांना तर बघूनच घेणार आहे. माझ्या दादाबद्दल वाकडा विचार जरी केलास ना तरी झिंजा उठतेन तुझ्या. जाऊ दे. चल निघ तू. चल म्हणते ना, चल. आपले पाय माझ्या घराला लागले, धन्य झालो. माफ करा, पण आपण म्हणजे दादा यांचा परिचय नाही. या गोदामाई म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठी उंची गाठलेली आहे यांनी. नुसतं चेहरा बघून किंवा एखाद्या वास्तूमध्ये त्यांनी पाऊल ठेवलं की त्या वास्तूचं आणि त्या माणसांचं भविष्य अतिशय परफेक्ट सांगतात त्या. रावसाहेब, तुम्ही बरेचदा मला घरी येण्याचा आग्रह केला, पण जोपर्यंत भगवंत आज्ञा होत नाही मी त्या वास्तूमध्ये पाय ठेवत नाही. बघा ना, आता तुम्ही मला काल निमंत्रण दिलं, पण मला कॅनडाला एका कॉन्फरन्सला जायचं. दुसऱ्या मिनिटाला ती कॉन्फरन्स पुढे ढकलल्याचा मला कॉल आला. म्हणजे काय, भगवंत इच्छा. म्हणजे आता आपण आलाय त्याचा अर्थ भगवंताने आज्ञा दिली. वा 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 वा. तुला सांगतो वैजयंती, एकदा गोदामाईंचे पाऊल पडलं घरामध्ये की घरामध्ये सुख आणि समृद्धी आलीच म्हणून समजायची. आपल्या सारंग आणि मुक्ता यांचं आयुष्य म्हणजे भरभराट नुसती, बाकी काही विचारच करायचा नाही. आता तुम्हाला आजपर्यंत मी कधी सांगितलं नाही, गोदामाईंना विचारल्याशिवाय त्यांच्या आशीर्वादाशिवाय मी काहीही करत नाही. त्यांनी नाही म्हटलं की मी नाही करत. यश मिळणारच. तुला सांगतो, आता आर्याच्या वडिलांच्या बरोबर मी जो नवीन व्यवसाय सुरू करणार होतो, कारखाना, तेव्हा गोदामाईने मला सांगितलं होतं की हे करू नका, त्यांच्या बरोबर भागीदारीमध्ये व्यवसाय करू नका, खड्ड्यात जा. आर्या बरोबर नातं जोडायचं होतं. त्या धुंदीमध्ये मी यांचं ऐकलं नाही आणि पुढं काय झालं, यांचा शब्द खरा ठरला. इतकी भविष्यवाणीमध्ये एवढी ताकद आहे. शिवाय गोदामाईंची फक्त अध्यात्मातच तयारी नाहीये बरं का, म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा त्यांनी खूप उंची गाठलेली आहे. आत्म्यांची भाषा कळते, आत्मे दिसतात, वास्तू बोलते त्यांच्याशी. जे अदृश्य आहे ते त्यांना दिसतं. म्हणजे आता माझे वडील, माझे आजोबा वगैरे हे साक्षात बघू शकतात त्या. म्हणजे ही प्रचिती मी कित्येक वेळेला घेतलेली आहे. नमस्कार गोदामाई, मी वैजयंती यांची पत्नी. शुभ भाऊ. नमस्कार, मी भाऊसाहेब, दादासाहेबांचा लहान भाऊ. नमस्कार, मी अंबिका, दादाची धाकटी बहीण. डोळे आली. हा, काय झालं, काय टेन्शन आले का? पापाची फळं भोगावीच लागतात. माणसाची कर्म आड येतात बरोबर. आजपर्यंत मी घराला त्रास दिला, आता घर मला त्रास देते. मला असं वाटते त्या जे म्हणतात ते ऐकायला हवं आपण. पटतंय मलाही. केवळ मुक्ता आणि सारंगच्या सुखासाठी, त्यांच्या भविष्यासाठी हे करावं लागेल.
तर त्या आपल्या सारंगशी बोलणार कोण आणि कसं? आपण बोलूया का जाऊन? तू त्याच्या खोलीमध्ये जा, मी आलोच. अंबिका, काय काय दादा? अजून जरा बोलायचंय. ये. आता तुम्ही सगळे ज्यांची आतुरतेने वाट पाहतात ते रावसाहेबांचे सुपुत्र सारंग आणि त्यांची होणारी बायको मुक्ता आपल्या समोर येत आहेत. आई, अगं यातलं कोणीच माझ्या ओळखीचं दिसत नाहीये. म्हणजे आपले नातेवाईक नाही आलेत का? दादांचे चुलते, बाकीचे आत्या किंवा तुझ्या घरचे पण कोणीच दिसत नाहीयेत? मामा, मावशी? नाही नाही, यांनी जाणून बुजून कुठल्याही नातेवाईकाला नाहीच बोलवलेलं. अगं आई, पण असं का? हे असं म्हणत होते की आपल्याला मुक्ताला समजायला वेळ लागला. तिचा स्वभाव कळल्यानंतर मग आपण तिचा स्वीकार केला ना. अरे आपले नातेवाईक तिला पहिल्यांदाच भेटतील, त्यांना तिला समजायला वेळ लागेल, मग स्वीकार करायला वेळ लागेल. उगाचच प्रश्न उत्तर होतील. ती पार्टी चांगली चालली त्याचा बेरंग होईल आणि त्यांच्या नजरांचा मुक्ताला त्रास होईल. आणि त्यांचं हे सगळं म्हणणं मला तरी पटतंय बाबा. नक्की असंच आहे का त्याला लाज वाटते?